आता काय मग तारखा चालू आहेत का? फक्त तारखा दिला कितला 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 तारखा म्हणत तोच नाही ते 3 तारखा होईना आता डायरेक्ट 15 तारीख दिली. कोणती हे हे 15 जानेवारी हा हा म्हणजे डायरेक्ट 18-19 दिवस तारीख दिली. तर पहिले 15 दिवस मग 3 तारखा पडणार. हा आता आता किती 15 तारीख दिली. तर तेवढंच चालू आहे. आता कितला 1.5 महिना होई गया. 1.5 महिन्यापासून फक्त तारखा तारखा पहिले येत सगळं सांगेत असं करूत लवकरात लवकर करूत काहीच नाही. असं तारखा जर चालणार आपण एवढा 1-2 तारखाच पर्यंत वाट पासूत त्यानंतर परत दाखवू आपले काय करण्याशी आपला पद्धत मा आंदोलन लावसूत तर काहीतरी आपण निर्णय घेसूत. मेन म्हणजे त्याने उज्ज्वल निकम साहेब द्यायचे तसं आपले त्यासनाशी काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही आपला नाही. मग तारीख ना काय चालू आहे असं तुम्हाला कोणी काय कोण सांगच कोण तुम्हाला नेमकं तरी चालू काय चाला ना काय आपल्या इथला वकील शेतच जज शेतच तिथला त्या म्हणतात की आपली फास्ट ट्रॅक कोर्टली चालूच आहे. फास्ट ट्रॅकली केस तर फास्ट ट्रॅकला एवढी लांबणी तारीख तर नको पाहिजे. फास्ट ट्रॅक म्हणजे कसं राहस लवकरात लवकर निर्णय लागणार. बरोबर बरोबर. तर आता 1.5 महिना घेत अजून 1.5 महिन्यामध्ये काहीच निकाल नाही काहीच नाही. काही सांग आता शासन ना कोणताच अधिकारी तुम्हाला पाहिजे नाही आता नाही. आता कोणीच नाही. कितला दिवस पासून येत काहीच नाही. आता 15-20 दिवस अशी गर्दी करी हा म्हणे मी हे करतो तो म्हणे मी ते करतो लवकरात लवकर निर्णय देतो मी याठी निवेदन देतो तिथे निवेदन देणं त्यांना परत आमना मला लहान भाऊ स्वतः 2-1 वेळेस मुंबईला जाईवना मंत्री साहेबचकडे त्यानंतर अधिवेशना ठिकाणी जाईवना नागपूरले तिथे भेटी होणार तरी पण त्यासनं त्या इलेक्शन मजार गुंगुशेतच बरोबर त्यासना कामं त्या पायी राहणार. आणि पूर्ण न्याय एवढी म्हणे छोटीशी पोरगी दिले न्याय नाही काही नाही अजून काहीच नाही. कवय करतील मग त्यासना कामं झाल्यावर त्यासनं इलेक्शन व्हायचंय तवय काहीच नाही. त्यानंतर कोणी वन बी नाही काही बोलणं बी नाही काहीच नाही. त्यासनं असा गण फोन येत त्यासनं फोन सुद्धा नाहीत. काही अपेक्षा आहे का तुमच्या आमनासारखाच पासून आता आम्ही तर काहीतरी जायचं त्याला गोया मारू नाही शकतेस बरोबर खोटं बोलेस काही लोकांना म्हणजे नाही. ऐपा काय आम्ही आमनासारखा व्यक्ती काय करू शकत होतो मदत. ते पा विषय असाच आपले लोकांना जागृत करणं मेन म्हणजे आपण एवढा 1-2 तारखा वाट पासूत त्याने जर काही निर्णय घेतला लवकरात लवकर बरोबर त्याने एवढा 2 तारखाच नंतर जर काही निर्णय घेतला तर ठीक शे. नाहीतर आपण अजून लोकांना जागृत करसूत सोशल मीडियावर टाकसूत. नक्की तुम्ही का बी सांगा सोशल मीडियावर सोशल मीडियावर टाकसूत लोकांना जागृत करसूत आणि आपण परत आंदोलन चालू करसूत. तुम्ही सोशल मीडियावर मला सांगितलं फोन लायचं नाही ते 10 मिनिट नंतर मी व्हिडिओ टाकतो मी ते जास्त बडा काय मारेसन फायदा बी नाही. बरोबर तुम्ही जर सांगा की असं आम्हाला करणं आहे मी खानदेशमा पूर्ण महाराष्ट्रामधला क्रिएटर रजिस्ट्रारच सांगे मला चांगला कॉन्टॅक्ट आहे तेच नुसतं एक फोन लाई दिना ना अजून वातावरण चेटीचे तुम्ही का बी सांगा हा आम्ही करू शकतो जे आम्ही करू शकतो ते आम्ही करू शकतो. बोला ना बोला काय शासन लिबी कोर्ट लिबी आणि सरकार लिबी जर कधी माय बहीण नाहीच बनणार ते मग काय तो काहीच करीस नाही काही उपयोग नाही. आमने बी काही फायदा नाही त्यांना त्याला मारी टाको बा ना अमुक जाओ आमने त्यांना म्हणजे काही फायदा नाही शे का काही फायदा पण या न्याय कुठे करी राहणार नशी ती राहू द्या त्याला द्या सोडीस जाऊ द्या आणि होई ते मग करा लगेच ताबडतोब. म्हणजे आता जसं ताजं होईल तसं मी पण म्हणे घरी यावानी इच्छा होती पण मग येवानंतर ह्या दुःखमा आणि आम्ही ते व्हिडिओ सेल्फी वगैरे फोटो ते मला योग्य वाटणार नाही. ही सण बी काही पराक्रम करता येता नाही. मी सोचलं होतं की नंतर जास्त मला माहित होतं की ताजे लोक येतील घेतील पण मग जसं ताजे होतं तसं सर्व लोक उन्हात घेणार पण मग त्यानंतर आपण तर विसरी घेतो पण त्या लोक विसरेल नाहीत ना अजून तेच ना चेहरा देखीस नाही डोळ्यामा आश्रू इराणात पण काढू नाही शकतोस आपण. सरकारला बी विनंती आहे म्हणेवाली आम्ही तर व्हिडिओ काढाशिवाय दुसरं काही करू शकतोच नाही. विनंती की आपण जसं ताजे ती मुलगी ना परिवारला भेटणं तसं तुम्ही टचअप लेत राहा केस ना काय चालू आहे काय नाही तुम्ही त्यासले विचारत राहा
अनाथ लेकरू सारखं तुम्ही त्याचे सोड दिले. बरोबर आहे का नाही? तुमले जर वाटत असेल कळवळा हाही घटना नंतर खानदेशमा बडगावले बी घटना होईनात, 40 गावले बी घटना होईनात, मालेगावले बी घटना होईनात, 4-5 घटना घडण्यात. कळ कोणती लेवल पर्यंत सरकार संयम बाळगू शकस? तुम्ही लक्ष द्या आमनं खानदेश विभागकडे. खानदेश विभाग म्हणजे जवळपास पूर्ण भारतकडे तुम्ही लक्ष द्या. पोलीसनी सुरक्षावर तुम्ही लक्ष द्या. आणि खास करीसन म्हणजे हाई डोंगराळे हाई घटनामा ह्या हो बाप नसतं तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. तेच नाही हिंमत खची जायला पूर्ण जशी सुरुवातली हिंमत होती ना खची जायला पूर्ण हिंमत. तेचले असं वाटणार आता आमना वाले वशीला कोणीच नाही, आमना मायबाप कोणीच नाही. म्हणून सरकारले म्हणे विनंती आहे की हो बापनं डोळ्यामधला आसरू निघता राहग्यात. तर तुम्ही लवकरात लवकर एक तर एन्काउंटर कधी कर द्या, नाही एक तर त्याला फाशी तरी दे द्या. तेव्हा ह्या लोकस अक्षरशः त्या खायबी राहणार नाहीत आणि त्या व्यवस्थित कोले बोलबी राहणार नाहीत. तेव्हा आता ती मुलगी तर चालणे की बिचारी येत नाही. पण मग त्यानं काहीतरी तुम्ही करा तेव्हा यसले आत्माला शांतता वाटेन आणि यसले वाटेन की खरंच कायदानं राज्य आपलं देश. नाही तर काही फायदा नाही. पाकिस्तान म्हण भारत काही फायदा नाही.